अट्रॅक्शन जो बाली कोकण आहे तो खडक जर भरती असली तर तुम्हाला आज जायला मिळणार नाही. ते आज घालत नाहीत कारण की पाणी शांत असला तरच त्या दोन खडकांच्या मध्ये बोट घालून परत बाहेर येत आहेत. बोट ना खूप हळते आहे. जर मी लीनाला पहिलं सांगितलं असतं की बोट एवढी हळते आहे तर ती बोटमध्ये बसलीच नसती. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत न्यूटी बीच एक्सप्लोअर करायला. इंस्टाग्रामवरती तुम्ही बघितलं असणार खूप सारे पॉईंट्स जसे म्हातारीची चूल, लाईट हाऊस हे सगळं तुम्ही पाहतात. तर आपण आज तिथे जाऊन साक्षात अनुभवणार आहे कशा प्रकारे एक्सपिरियन्स असणार हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करणार आहोत. तर तुम्हाला कसं जायचं, किती चार्ज होतात, काय काय पॉईंट्स पाहतात तिथे, किती तास लागतो, कसं असतो ॲटमॉस्फिअर, कसं व्ह्यूज असतो, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. तर हे फेमस टर्न आहे, रिस्की टर्न बोलतात धामापूरला जाताना. जसंच तुम्ही कासर टाक्यातनं खाली उतरलात की हा टर्न लागतो आणि असं चढून गेलात काय सामनेच आहे धामापूर मंदिर, भगवती मंदिर आणि धामापूर तलाव. तर नेरूळ पार्कचं फेमस बीच, इथेही टाइमपास 2चं शूटिंग झालं होतं या ब्रिजवरती. तुम्हाला दाखवतो फेमस का आहे ते आल्यावरती कळलं. इथे बुकिंग घेतली आहे आपल्याला 600 रुपीज चार्ज लागले. चॅमचे घेतले नाहीत, डायरेक्ट आलो होतो तर थोडं मला वाटतं का 100 रुपये जास्त झाले. तरी असो चॅमचे घेतले नाहीत, 600 चार्ज झाला आहे. तर बघूया, बोट लागलेली आहे, जाऊया. तर ही आपली बोट आहे. तर चल चॅम पुढे. इकडे आली ना. तर एकदम डीप सीमध्ये घेऊन जातात. तर 7-8 पॉईंट्स आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत. पाणी ओढतो आहे तोंडावरती एकदम. तर खूप सारे असे बोट्स अवेलेबल आहेत. तर प्री बुक या तुम्ही डायरेक्टली येऊन इकडनं बुकिंग करू शकता. खूप सारे सोशल मीडियावरती आता ॲडव्हर्टाईज पण होत आहेत. तर आरामात बुकिंग करून तुम्ही येऊ शकता इथे न्यूटी बंदरला. न्यूटी बंदरवरनं मग तुम्हाला पुढे पाण्यात नेलं जातं. लाटं बघ किती जोरात येत आहेत, हालत खराब होते. ॲक्च्युली बोट छोटी आहे. बोट छोटी असल्यामुळे ना लाट आली ना एकदम जोरात हलते बोट एकदम. तर थोडं भीती वाटते. चॅम्प बसलाय पुढे, दाखवतो तुम्हाला. एन्जॉय. काय आहे किल्ले न्यूटी बीच आहे. आणि हे जे तुम्ही सामने बघता हे गोल्डन रॉक आहे. ज्यावेळी सूर्याचे किरण यावर पडतात तो सोनेरी चमकते, म्हणून ह्याला गोल्डन रॉक असं बोलतात. किल्ले न्यूटी बीच आणि हे गोल्डन रॉक. दिसतोय ना, तो न्यूटी किल्ला करून आहे. लीना, सॅम. सेकंड पॉईंटकडे पोचलो. सामने दिसतोय ते लाईट हाऊस आहे. आता आपण जवळ जाणारच आहोत तिथे.
ॲक्च्युअली मोबाईल पटकन ओपन होत नाही कारण खारा पाणी आहे. बोट ना खूप हलते आहे. जर मी लीनाला पहिलं सांगितलं असतं की बोट एवढी हलते आहे तर ती बोटमध्ये बसलीच नसती. म्हणून मी तिला सांगितलं नाही. आता ती पुढे बसले आणि गप बसली आणि बोट छोटी असल्यामुळे एवढ्या लाट आल्यावर असं वर खाली होते आहे ना, हालत खराब होऊन जाते. हे कुठलं रॉक आहे? सिगल बेट. हे सिगल बेट आहे आणि तिथे गुफा आहे. न्यू लाईट हाऊस आहे. तिथे 2 जण असतात बोलतात. खाली रात्रीची लाईट पेटवायची असते, तेच त्यांचं काम असतं. 3 महिन्यासाठी असणार ते तिथेच. आणि तिथेच बोटी थांबल्या आहेत ना, तिथेच म्हातारीची चूळ करून आहे म्हणून. बोट एवढी हलती आहे ना, बापरे. आता आपण चाललो आहे जवळ म्हातारीच्या चूळकडे. तर आपण पोचलो आहोत म्हातारीच्या चूळ इकडे. ए म्हातारे चूल भर पटकन. आहे कुठे? आली. हे बघा, ही काय म्हाताऱ्याची गुफा. अरे बापरे, व्हिडिओ पण काढायला भेटत नाही. ही म्हाताऱ्याची गुफा आहे. वरती लाईट हाऊस आहे आणि ही गुफा आहे. हे ओल्ड लाईट हाऊस आहे. तुम्हाला काठी दिसते तिथे. आईला हा बघा, बोट हलते, नीट काढायला मिळत नाही फोटो. तर हे ओल्ड हाऊस आहे आणि ती काठी दिसते तिथे कंदील लावायचे लाईट म्हणून. हे बघा, हे स्टेप्स घेऊन आपल्याला वर जायचं आहे. जरा लाईट हाऊसकडे जायचं असेल तर इकडे. या खडक्याच्या आतून म्हणजे आता जायला लागणार नाही. पाणी शांत असतं. आता काय भरती आहे. बाली कोकण आहे. आत जात आहे तर आता आपल्याला जायला मिळत नाही. बोट एवढी हलते आहे ना, नीट व्हिडिओ पण काढायला मिळत नाही आहे. मेन अट्रॅक्शन जो बाली कोकण आहे तो खडक. जर भरती असली तर तुम्हाला आत जायला मिळणार नाही. ते आत घालत नाहीत कारण की पाणी शांत असला तरच त्या 2 खडकांच्या मध्ये बोट घालून परत बाहेर येत आहेत. तर ते रिक्स आहे, तर तिकडे घालायला मिळालं नाही. बाहेरूनच दाखवलं आहे आपल्याला. तर ऑलमोस्ट सगळे पॉईंट बघून झालेले आहेत. आता आपण बाहेर चाललो आहे. चला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन, देवा काळजी.